वारी म्हणजे एक चैतन्याचा, आनंदाचा आणि नाविन्याचा प्रवास आहे। वारीच्या माध्यमातून अनेक जे वारकरी आहेत ते एकत्रित येतात आणि विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुराकडे प्रस्थान करतात। तर ही संतांनी सुरू केलेली वारी आहे आणि त्याच वारीच्या वाटेवरती चालणारे सर्व हे वारकरी आहेत। वारीमध्ये प्रत्येकजण आपापल्या परीने सेवा करत असतो। टाळकरी असतात, विनेकरी असतात, त्याचबरोबर ती चोपदार, भालदार असे प्रत्येकजण असतात। याच संत ज्ञानेश्वर माऊलींच्या वारीमध्ये आपली विनेकऱ्याची सेवा देणारे विनेकरी सध्या आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत। जय हरी माऊली। रामकृष्ण हरी। जय हरी। रामकृष्ण हरी। रामकृष्ण। गेली अनेक वर्षांपासून तुम्ही वारी करताय, वारीचा अनुभव घेताय। वारी म्हणजे नक्की काय, तुम्हाला काय वाटतं? वारी, रामकृष्ण हरी। वारी ही परंपरेने आलेली असते। वारी प्रत्येकाच्या घरात वारी असते आणि हे आमच्या आजीपासून परंपरेची वारी आहे। मी 2004 पासून वारीला येतो। ज्ञानोबराया तुकोबरायांच्या सोहळ्यात सान्निध्यात परतीची वारी असते। ज्ञानोबराया तुकोबराची खूप आनंद असतो वारकऱ्या सान्निध्यात। आणि आळंदी पंढरीचे वारकरी असतात ना, ते तर निष्ठावंत वारकरी म्हणजे का नाही, एक देवाचा ज्ञानोबरायांचा तुकोबरायांचा प्राण आहे वारकरी म्हणजे। आणि तुकोबरायांना 340 वर्ष झाली हा सोहळा काढून। आणि महाराष्ट्रभर एवढे मोठे उत्सव चालल्यात तुकोबरायांच्या नावाने, खूप मोठे, लाखोनी संख्या आहे सप्त्यासाठी, 8 दिवस सप्ताह। आणि ज्ञानोबरायांच्या समाधीला 750 वर्ष झाली। ज्ञानोबरायांचा सोहळा अगोदर ज्ञानोबा आणि तुकोबरायांचा हा एकत्र सोहळा निघायचा पहिला, तो नारायण बाबांनी चालू केला। मग त्याच्यानंतर ज्ञानोबरायांचा सेपरेट सोहळा निघाला। आज ही लोकसंख्या एवढी पाहून आपण तर बघताय, कुणाला आमंत्रण नाही, कुणाला पत्र नाही, तरी सुद्धा एवढी लोक आतुरतेने महाराष्ट्र सोहळा, कर्नाटक, आंध्रा, केरळ, भारतातून येतात विशेष म्हणजे। पण फ्रान्समधून आमच्या दिंडीत काय लोक चालायला आहेत, फ्रान्सचे ज्ञानोबराया 19 नंबर आणि ज्ञानोबरायांच्या सोहळ्यात 19 नंबर दिंडीत बाहेरच्या देशातली माणसं आज आपल्याच एवढं ज्ञानोबरायांना एवढं वाहून घेतले। आपली संस्कृती, भारत संस्कृती, हिंदू धर्माला भरपूर वाहून घेतलेला आहे भारत देशातून। ज्ञानोबराया एक असे आहेत की संजीवन समाधी ज्ञानोबरायांनाच म्हणलं गेलंय, असे कोणाला बी म्हणले नाही। संजीवन समाधी म्हणजे साक्षात ज्ञानोबराय, एवढे मोठे संत आहेत ज्ञानोबराय। खरं तर गेली 2 दशकाहून अधिक काळ तुम्ही वारी अनुभवताय। आताच तुम्ही सांगितलं की वारीची बुरळ अगदी जगाच्या पाठीवरती आहे। विदेशातले लोक सुद्धा वारीमध्ये सामील झाले आहेत, वारीचा आनंद घेत आहेत, अनुभूती घेत आहेत। पण 2 दशकापासून अधिक काळ तुम्ही वारी अनुभवताय। वारीमधला तुम्हाला मिळालेला आनंद काय, कसा आनंद मिळतो? वारी म्हणजे अनुभव सांगायचा का, आम्ही एक संसारिक आहे, पण वारीत आलं ना तर पाठीमागचं काहीच बघायचं नाही, मनच आहे पाठीमाग, पांडुरंग आपोआप करून घेतो। आणि हे सत्य आहे, पांडुरंग हे पाठीमाग करतो। आम्ही पण देवाला मागत नाही की आमचा प्रपंच असं द्या, काय असेल ती देवावरती भरोसा। पण वारीतला अनुभव म्हणजे सांगण्यासारखा आहे, आजारी पडणार नाही, कधी काय होणार नाही, काही सुद्धा नाही। आणि प्रपंचात ज्ञान हे देव देतच असतात, कमी जास्त हे असतं, जे प्रारब्धाने धन दौलत भेटत। म्हणून आम्ही देवावरती अवलंबून राहत नाही, पण देव आपोआपच देत असतो, काही सुद्धा कमी पडून देत नाही देव। वारीतला अनुभव खूप आहे। खरं माऊली म्हणजे तुम्ही आता 2 दशकाहून अधिक काळ ही वारी अनुभवताय। वारीची शिस्त एक वेगळी असते, म्हणजे जगाच्या पाठीवर काय शिकावं, वारीकून तर शिस्त शिकावं, आपलेपणा शिकावं, सहिष्णुता शिकावी, एकता शिकावी, हे सर्व तुम्ही अनुभवताय। पण वारीची जर समजा आता आज मुक्कामी पुण्यामध्ये वारी आहे, आता उद्या वारी पंढरपूरकडे जाण्यासाठी प्रस्थान करणार आहे, ही वारीची शिस्त साऱ्या वाऱ्यांना कसं कळतं ते जरा तुम्ही थोडंसं सांगा ना, कसं कळतं? आता हे वारी आहे ना ज्ञानोबरायांची, तुकोबरायांचं प्रस्थान, ज्ञानोबरायांचं प्रस्थान होतं। मग त्या दिवशी तिथंच देव आळंदीतच मुक्काम असतात। मग दोन्ही पालख्या निघल्या का पुण्याला मुक्काम, पण त्यांना नंबर, प्रत्येक दिंडीला नंबर दिल्यात, रथाच्या पुढं 1 ते 27 नंबर। आणि पाठीमागं मग 1 ते 200, 300, 400 दिंड्या आहेत, पण प्रत्येकाला पताका आणि एक पाठी दिलेली असते, प्रत्येकाला नंबर असतात। आणि सांगायला लागत नाही की या म्हणून, जे ओळख आहे, जो दिंडीत आहे, जे फडकरी आहेत तेच त्या दिंडीमध्ये चालू शकतात ओळखीवरती। असं प्रत्येक दिंडीमध्ये, प्रत्येक सोहळ्यामध्ये, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, सगळ्यांच्या सोहळ्यात हेच नेम असतात। रथापासून नेम चालू होणे, दिंडी क्रमांक, आणि प्रत्येकाला दिंडी क्रमांक असतात। त्याच्यामुळं माणसे
सगळे आपापल्या दिंडीत व्यवस्थित चालतात. टाळ मृदंग एक सुद्धा क्षण विलंब न जाता पकवाज तरी साधा लावायचा झाला तरी दिंडी थांबवली जातात आणि मग पकवाज लावतात. पण ज्ञानोबा तुकोबरायचे नाव घेतल्याशिवाय एक सुद्धा वारकरी जो वारकरी आहे ना तो अजिबात मोकळा चालत नाही, दिंडीतून बाहेर जात नाही. असं खरं तर भागवत धर्माची पताका खांद्यावरती समर्थपणे घेऊन तुम्ही पंढरपूरच्या दिशेने चाललायत. माऊली, तुमच्या मुखातून आम्हाला एखादा छोटासा अभंग ऐकायला आवडेल. आता अभंग तुकोबरायांचा. सुंदर ते ध्यान उभे विठेवरी कर कठावरी ठेवण्या, तुळशी हार गळा काशे पितांबर आवडे निरंतर हेचे ध्यान, मकळ कुंडळे तळपती श्रवणी कंठी कस्तूर भवनी विराजित, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडीने तुळशी हार गळा काशे पितांबर आवडे निरंतर हेचे ध्यान. हे तुकोबरायांचा पहिला गात्यात अभंग 4092 आहेत. पण हा तुका म्हणे म्हणलं का तुकोबरायांचा, ज्ञानोबरायांचा म्हणजे निवृत्ती, ज्ञानेश्वर महाराज म्हणलं का ज्ञानेश्वर महाराज, असं अभंगाला हे आहेत. एका जनार्दनी म्हणलं का एकनाथ महाराजांचा, असे प्रत्येकाला हे आहे अभंग. युगे 28 विठेवरी उभा तो सावळा विठुराया. खरं तर वारकऱ्यांच्या प्रत्येकाच्या मनमंदिरामध्ये त्याची ही मूर्ती साठवलेली असते. अनेक वारकरी वारीच्या माध्यमातून आपापली सेवा देत खरं तर पुढे प्रस्थान करत असतात. वारकरी असतील, टारकरी असतील किंवा विनाकरी असतील, मनामध्ये एकच भाव असतो, तो म्हणजे पंढरपूरच्या गाभाऱ्यात असलेल्या लाडक्या विठुरायाच्या चरणी लीन व्हायचंय, त्याचं दर्शन घ्यायचंय आणि त्याला डोळ्यात साठवून ठेवायचंय. अशीच भावना आता प्रत्येक वारकऱ्यांची आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामॅन अभिजित सोबत लक्ष्मण जाधव, यूनियन मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.